कोल्हापूर येथे कृष्णा खोरे जलसंपदा विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज पार पडला। जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिन्याभरात ऑनलाईन करणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रसंगी सांगितले। राज्यातील दुष्काळी भागातील पाणी विषमता दूर करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून कृष्णा खोरे महामंडळाची सुमारे 56,000 एकर जमीन जलसंपदा विभागाने स्वतःच्या नावावर करून घेतली असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। विभागाची स्वतःची एक भौगोलिक परिस्थिती आहे, त्यामुळे त्या परिसराच्या किंवा विभागाच्या प्रमाणात आपण काही प्रकल्प आता घेतो आहे। पण प्रामुख्याने दोन गोष्टी आम्ही आता घेतलेल्या हातामध्ये, सिंचनाची वाढ होणं हे भागायचे मुख्य जे आपल्यासमोर आव्हान आहे। दुसरा जो महत्त्वाचा भाग येतो म्हणजे पर्यटन धोरणामुळे सगळ्या धरणाच्या परिसरामध्ये पर्यटन विकास करताना त्या भागातील एक लोकांना रोजगार मिळेल, इकोसिस्टीम तयार होईल। त्या पद्धतीने आता मी मोठ्या प्रमाणात यावर्षी काम हाती घेतो। आणि दुसरा मी तर फ्लोटिंग सोलर जे आहे, म्हणजे फ्लोटिंग सोलरमध्ये आता मोठं आव्हान आहे, कारण आता त्याची काही दर आहेत, त्याच्यामध्ये काही आता वेगळ्या विसंगती आहेत। परंतु फ्लोटिंग सोलरच्या माध्यमातून आज आमच्याकडे बरेच प्रस्ताव येत आहेत, ज्यामुळे धरणाचं जे बाष्पीभवन आहे ते आपल्याला कमी करता येईल आणि मग त्यातून महामंडळाला काही अतिरिक्त उत्पन्न मिळेल, आता असा प्रयत्न आहे। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक आणि जलसंपदा विभागाचे संचालक अधिकारी उपस्थित होते। बिपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।